पोलिसांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण असा अभिनव उपक्रम राबवण्यात आला असून महत्त्वपूर्ण अशा AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीमध्ये दाखल होणाऱ्या 32 लाख भाविकांची अचूक मोजणी करण्यात आली आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी 2026 मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापनात एक ऐतिहासिक आणि अत्याधुनिक टप्पा गाठला आहे। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली यंदाच्या वारीत सेंटिएंट लॉजिक्स या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक कॉग्निटिव्ह व्हिज्युअल ह्यूमन न्यूरल AI तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला। या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 24 ते 26 जुलै दरम्यान पंढरपुरात दाखल झालेल्या सुमारे 32 लाख भाविकांची अचूक नोंद करण्यात आली आहे। 3 दिवसातील वारकरी आगमनाची अचूक आकडेवारी या AI प्रणालीने केली आहे। पारंपरिक कॅमेरा पद्धतीमध्ये एकच व्यक्ती विविध कॅमेऱ्यांसमोर आल्यास आकडेवारी फुगण्याची शक्यता असते, मात्र सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वापरलेल्या AI प्रणालीने ही दुबार नोंद पूर्णपणे टाळली। सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक, 3 रस्ता ते दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक, मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक एंट्रीचा 5वा मुख्य मार्गांवर खास AI कॅमेरे बसवण्यात आले होते। व्यक्तीचा चेहरा, कपड्यांचा रंग, टोप्यांचा ताळमेळ लावून प्रत्येक वारकऱ्याची एक युनिक AI ओळख तयार केली जात होती। वारकरी शहरात फिरताना इतर CCTV कॅमेऱ्यांनी त्यांना न मोजता एकाच ओळखीने ट्रॅक केले। तसेच शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणाऱ्या भाविकांची जुन्या नोंदीशी पडताळणी करून दुबार मोजणी रोखण्यात आली। या मोजणी दरम्यान भाविकांच्या गोपनीयतेची पूर्ण दक्षता घेण्यात आली। भारताचा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट आणि GDPR नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आले असून कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर सेव्ह करण्यात आलेली नाही। पंढरपूर आषाढी वारी हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक। लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य नियोजनासाठी गर्दीचा अचूक अंदाज असणे अत्यंत आवश्यक असते। पारंपरिक पद्धतींमधील त्रुटी दूर करून यंदा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने AI तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे 32 लाख युनिक भाविकांची अचूक नोंद केली आहे। या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा भविष्यातील गर्दी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले।